राम राम मंडळी, RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजची सुरुवात अगदी ह्या वऱ्हाडी आपल्या रामरामपासून यासाठी करते आहे कारण की आज एक खूप छान कलावंत आमच्यासोबत आहेत. चित्रकला असेल, कॅलिग्राफी असेल, त्यांचा आजपर्यंत कुणीही या क्षेत्रामध्ये हात पकडलेला नाही आहे आणि आपल्या अकोल्याच्या शिरपेचात त्यांनी नेहमीच मानाचा तुरा खोवलेला आहे. त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. साहित्य, कला या सगळ्यांमध्ये असून सुद्धा अजूनही अलिप्त पण ह्या कलेला नेहमीच समोर नेणारे आदरणीय गजानन घोंगडे सर सध्या आमच्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर. आज गजानन घोंगडे म्हणजे घोंगडे की दुनियात ना तुम्ही आमच्या RDG कॉलेजच्या दुनियेमध्ये आलेले आहात. तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की घोंगडे की दुनिया कशी आहे, काय आहे नेमकी. त्याच्यापूर्वी एक सांगतो की या कॉलेजला माझी बहीण शिकलेली आहे थोरली. ओके. तर आल्यावर मला आठवण आली एकदम ती. घोंगडे की दुनिया आता हे असं आहे की हे मला काहीच माहीत नव्हतं खरं तर हा प्रवास असा होईल. कारण स्कूल ऑफ आर्टला 4 वर्षाची अप्लाइड आर्टची डिग्री घेतल्यानंतर मला वाटलं आपण या क्षेत्रात काहीतरी करू. त्याच्या आधी मी 1 वर्ष फाउंडेशन कोर्स केला. सर, ही केव्हाची घटना? ही 86ची. ओके. फाउंडेशन कोर्स केला मी तेव्हा आमचे प्रिन्सिपल होते अरुण खेरडे सर. तर त्यांनी मला सांगितलं की तुझा हात बुक कव्हरसाठी तयार झालेला आहे, तू बुक कव्हर कर. ओके. तू पुण्यात जा. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आपण BFA करूयात आणि पुण्याला वगैरे जाऊया. पण ते इंटरनल आपल्या देशाचं जे अत्यंत अद्भुत असं वैशिष्ट्य आहे, इंटरनल जातीचं घाणेरडं राजकारण, त्याच्यात त्यांनी माझा गेम केला. त्याच्यामुळे मग मी नापास झालो. मग नापास झाल्यामुळे मी घरी आलो. मग आम्ही आंदोलन केलं, पण ते बऱ्याच गोष्टी झाल्या त्यात. पण मी त्याच्यातनं आंदोलनात रीचेकिंग झालं, मग पुन्हा नापास झालो. मग काय करणार, तर मग घरी आलो. आता घरच्या पैशावर आंदोलन किती दिवस करणार ना नागपुरात. बरोबर आहे. तर मग वडिलांमुळे मला वाचायचा छंद लागला होता. आणि आमच्या घरी मॅक्झिमम इंडिया टुडे, माया, दिनमान असे मॅगझिन्स यायचे ज्यामध्ये पॉलिटिकल मॅटर जास्त राहायचं आणि वडिलांना त्यात इंटरेस्ट होता. मग त्या वडिलांचं पाहून पाहून मलाही त्याची आवड लागली. तसे वडील आमच्यासाठी चंपक, चांदोबा आणि बाकीच्या गोष्टी पण आणायचे. पण मग त्या लेवलवर मी आणि वडील मग आम्ही चर्चा करायचो राजकारणाच्या. मी अगदी लहानपणापासून, मी तुम्हाला सांगतो, गावात 5वीत असताना मी प्रचाराला जायचो उमेदवाराच्या विधानसभांच्या निवडणुकीत. आणि त्या प्रचाराचं मला ते बिल्ले भेटायचे ना पूर्वी, तर बिल्ला भेटला नाही तर मी स्वतः हाताने चित्र काढून तो बिल्ला लावून त्या प्रचार सभेत जाय. तर मला इतकं तेव्हा क्रेज होती त्याची. पण तरी तुम्हाला कोणा पक्षाने घेतलं नाही सर? नाही, मी गेलोच नाही. नकोच. आपला चित्रकला हा सगळ्यात श्रेष्ठ पक्ष, बेस्ट पक्ष हाच आहे. तर त्याच्यामुळे मग ते ऑब्झर्वेशन चालूच होतं, वाचणं चालूच होतं. आणि मग 90 साली जेव्हा माझी डिग्री आटपत आली तेव्हा देशाचं राजकारण खूपच वेगळ्या वळणावर गेलं होतं. आणि तेव्हा काही अशा गोष्टी झाल्या की त्यावर मी एक लेख लिहिला. मग आणि तो वडिलांना पाठवला. मग वडील म्हणे, तुझं शस्त्र लेखणी नाही आहे, तुझं शस्त्र ब्रश आहे वगैरे, तुम कार्टून निकालो, असं काहीतरी करा म्हणे. मग आणि हे कोणत्या काळातली घटना सर? ही समजा 89ची गोष्ट सर. पण खरं तर त्यावेळेचा काळ म्हणजे तुमच्या वडिलांनी ज्या पद्धतीने तुमच्या कलेला इतका पाठिंबा दिला, मला नाही वाटत की त्या काळातले आई वडील इतके कलेच्या बाबतीत सपोर्टिव्ह असू शकतात. नाही, माझ्या वडिलांचा खूपच पाठिंबा होता. खूप म्हणजे ते म्हणजे शेवटपर्यंत मला म्हणायचं की जब तक मैं जिंदा हूँ और मेरे को पेंशन मिलती, तुम कपड़े की और खाने की चिंता मत करना. क्या बात है. तुम्हारे जो मन में आए करो. वाव. मन में कोई इच्छा मत रखो गुड्डूजी, असे ते मला नेहमी म्हणायचे. आणि त्यांना काहीही सांगितलं मी की त्यांना सांगितलं, बाबा भोपाळला भारत भवन आहे आणि तिथे प्रिंट मेकिंग करायला जातात देशभरातले, खूप छान आहे ते. कधी गेलात भोपाळला तर बघा भारत भवन. तर त्यांनी एक क्षण असं माझ्याकडे पाहिलं, जाना है तुमको, किती पैसे म्हणा, चले जाओ. बरं, त्यांच्याकडे खूप पैसे होते अशातला भाग नाही. पण ते काय म्हणतात, त्यांची ती वृत्ती होती देण्याची. काय करते मग तिथे जाऊन काय जावं लागते, प्रिंट मेकिंग आपलं काम आहे का, ते कामात येते का मग आपल्या, असं ही नेव्हर. बिलकुल बिलकुल, मला हेच विचारायचं. कधीच नाही विचारलं त्यांनी मला. फक्त ते म्हणायचे की त्यांना मी जेव्हा ऑफिस सुरू केलं तर तेव्हा कोणीच येत नव्हतं, कारण मला बिझनेस हा माहीतच नव्हता, कारण मी नापास झालो. मग आता काय करायचं. मी एका वर्तमानपत्रात नोकरी केली, मग 3 वर्षांनी ती सोडली.
कारण तिथे काम करण्यापेक्षा इतरच गोष्टी माझ्या विरुद्ध करणारे लोक होते. मग ती नोकरी सोडली मी. मग मी ऑफिस सुरू केलं, ते एका भावाच्या मित्राच्या दुकानात. मग वडिलांनी मला एक अलमारी घेऊन दिली. मी माझ्या पैशातून 3 खुर्च्या घेतल्या, 4 खुर्च्या, 3 ग्राहकांसाठी, 1 माझ्यासाठी, आणि मी ऑफिस सुरू केलं. तर ऑफिसमध्ये जाऊन बसायचो मी 10 वाजता, कोणीच यायचं नाही संध्याकाळपर्यंत. शार्प 10 वाजता मी उघडायचो ऑफिस आणि शार्प 8 वाजता बंद करायचो. तर वडिलांकडे TVS 50 होती. तर वडील त्या रस्त्याने जायचे 1-2दा, आणि मग 8-15 दिवसांनी वडील म्हणे, गुड्डू जी तुम पैसे कमाओ मत कमाओ, तुम एक जगह 8 घंटे बैठ रहे, यही बहुत बड़ी बात है. म्हणजे मी एका जागी शांत बसू शकेन की नाही याचीच त्यांना काळजी होती. पण सर 10 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचे ऑफिसला? मी काही काढत बसायचो, काही वाचत बसायचो, पुस्तक न्यायचो, वाचत बसायचो. पण ते काय कसं आहे की एक तर मी सगळ्यात वेगळं काम केलं. म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला, माझे वडील डॉक्टर होते, पण बाकी माझी पूर्ण फॅमिली शेतकरी आहे. आमच्या फॅमिलीमध्ये वडील आणि एक वडिलांचा भाऊ, तो एक डॉक्टर, पण तेही शेतीच करतात आहेत. तर डॉक्टरी करणारे ते एकमेव, इतके शिकलेले. त्यानंतर कोणी शिकलं नाही फार. माझ्या घरात माझी आई एज्युकेशन ऑफिसर होती, तिने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती. माझा भाऊ इंजिनियर, ऑटोमोबाईल इंजिनियर. माझी एक बहीण लेक्चरर, तिने इकॉनॉमिक्स केलं. नंतर माझी एक बहीण शिक्षिका, आणि मी वेगळ्याच दांडाने गेलो, म्हणजे एकदम चित्रकला महाविद्यालय. सर, एवढं एज्युकेटेड फॅमिली बॅकग्राऊंड असताना तुम्हाला कधी प्रेशर जाणवलं नाही या सगळ्या गोष्टींचा? डेफिनेटली तुम्हाला त्रास तर होतच असेल. नाही, कधीच नाही. म्हणजे माझ्या भावाला इच्छा होती मला इंजिनियर करायची, पण ती पूर्ण त्याची यासाठी बरं झाली नाही, कारण मी 10 वर्ष तर इंजिनियर व्हायला लावले असते. कारण ते एक तर गणित आणि सायन्स ह्या 2 गोष्टी मेन लागतात तुम्हाला. त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र हा एक विषय आहे, फिजिक्स नावाचा, तो अत्यंत हॉरिबल विषय आहे. तो कशासाठी शिकलो मी मला अजून समजलं नाही. किंवा काही माझ्यासारख्या लोकांसाठी याचं फिजिक्स वगैरे सोडून द्यायला पाहिजे की जाऊ द्या बा, तेरे से क्या होगा, चल. दया खाऊन माझ्यासारख्या लोकांना त्याच्यातून सुटका द्यायला पाहिजे. ते अल्जेब्रा, अरे जॉग्राफी ठीक आहे यार, ते आता त्यात फिगर्स काढता येतात, ते चित्रकलेचा होतं. मला बायोलॉजी चांगली जायची, पण ही हॉरिबल म्हणजे अल्जेब्रा, केमिस्ट्री आणि फिजिक्स. आता मला कळतं की फिजिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग, फक्त ती शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे. जगातली एकही अशी गोष्ट नाही आहे ज्याच्यात फिजिक्स नाही आहे, आणि तुम्हाला त्याचं समजावून सांगता आलं पाहिजे. खूपच मजेदार आहे फिजिक्स. म्हणजे फक्त त्या अँगलनी समजावून सांगायला पाहिजे, त्या अँगलनी समजायला पाहिजे. आता ते शाळेमध्ये काय असते, फक्त मार्कांसाठी शिकवतात, त्याच्यामुळे ते लिटरली दगडं मारल्यासारखा प्रकार आहे तो. आणि केमिस्ट्रीचं मला माहीत नाही, ते केमिस्ट्रीचा अशी फार पाला नाही पडला नंतर माझा. पण ते केमिस्ट्री ते मी एका कार्यक्रमात माझ्या सांगतो की बाबा ते H2O म्हणजे पाणी, H2O म्हणजे पाणी खूप पाठ करून घेतात. कशासाठी? आता मी चित्रकला महाविद्यालयात शिकलो, मला काय घेणं देणं त्याची. CO2 म्हणजे कार्बन. अरे काय करायचं आम्ही त्याचं? घरी पाहुणे आले तर आई हे थोडी म्हणते ना की 2 ग्लास H2O आण बेटा, किंवा गुड्या बेटा पाहुण्यांसाठी H2O आण, आहे ना. आपल्या घरी म्हणतात ना 2 ग्लास पाणी आण. पाऊस आला तर असं म्हणतो काल धो H2O आला, बापरे, आहे ना. आमच्या गावाच्या नाल्या H2O भरून वाहून राहिले होते. Nobody use H2O after 10th or 12th. बिलकुल. मग ते असं, आता ते ठीक आहे, माझ्या बुद्धिमत्तेच्या हिशोबाने मी हा तर्क लावला असेल. हुशार लोकांना कदाचित नाही आवडणाऱ्या गोष्टी, पण मला हे नेहमी जाणवते की बा माझा कल ज्या गोष्टीकडे होता. पण एक माझ्या लक्षात आलं की तुम्ही स्वतः काय म्हणतात त्याला, तुम्हाला स्वतः खूप इच्छा पाहिजे. आता चित्रकला महाविद्यालयात सांगितलं की मी एक ते राजकारणामुळे मला नापास केलं, आणि तिथल्या प्राध्यापकांना शिकवण्यात इंटरेस्ट नव्हता. आमचे एक प्राध्यापक तर मोजात चाकू ठेवून यायचे, आम्हाला धमकी द्यायचे की कमी जास्त केलं तर एखाद्याला टाकून देणार आहे, शिव्या द्यायचे, वह्यातासारखे बोलायचे. मग अशा वातावरणात तुम्ही काय शिकणार? तर अशा वातावरणात मला जे तारलं ते लायब्ररीने. रोज 1.5 तास मी कॉलेजच्या लायब्ररीत बसायचो, लायब्ररीतले पुस्तकं रेफर करायचो. नाटकं चांगली मी त्यात वाचल्या, पुलंचे पुस्तकं वाचल्या. रोज लोकसत्ता मुंबईचा, तेव्हा आपल्याकडे येत नव्हता, तिथे वाचला आहे. महाराष्ट्र टाइम्स वाचला आहे. खूप लेखक मला तिथे माहीत झाले, वर्तमानपत्रात लिहिणारे. तर एका अर्थाने काय म्हणतात त्याला, तुमचं अपब्रिंगिंग ज्याला म्हणतात ना, लहानाचे मोठे. आणि दुसरं, आम्ही रूमवर राहायचो सगळेजण. आणि स्कूल ऑफ आर्टमध्ये काय होतं की स्कूल ऑफ आर्टचं वातावरण खूप छान राहतं. एकदा जे लेक्चरर असतात तेही स्वतः चित्रकला महाविद्यालयात शिकलेले,
त्याच्यामुळे आमच्या इथे कॉलेजमध्ये काय दृश्य राहायचं की इथे लेक्चरर बसलेले, त्यांचा टेबल, त्यांची खुर्ची, त्याच्या बाजूला स्टूल आणि त्या स्टूलवर रेडिओ, आणि दिवसभर रेडिओवर गाणे वाजायचे. कोणी ना कोणी शाळेत क्लासमध्ये रेडिओ आणायचं पोरगा आणि तो रेडिओ लावायचा एकदम आणि चक्क मास्तरच्या बाजूला किंवा मग खिडकीत. मी फाउंडेशनला होतो तर आमचे सर होते ते तर इतके त्यांना आवडायचं की ते काम करता करता म्हणायचे, गोंगड्या ते गझल म्हण रे पंकजदासची. मग मी पंकजदासची गझल म्हणायचो. हां, मग दुसऱ्याला म्हणायचं ते म्हणणार तुझं गाणं चंदनचा बदन. म्हणजे चित्रकला महाविद्यालयाचं असं वातावरण आहे. बिलकुल बिलकुल. आणि दीज आर कनेक्टिंग ना सगळं, म्हणजे चित्रकलेशी संगीत कनेक्टेड आहे, नृत्य कनेक्टेड आहे, कारण सगळ्यामध्ये लय आहे, सगळ्यामध्ये रिदम आहे, सगळ्यामध्ये हार्मनी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळच आहे. तर मग स्कूल ऑफ आर्टमध्ये ते खूप छान राहते की तुम्हाला ॲटमॉस्फिअर छान मिळतं. म्हणजे माझ्या क्लासमधल्या काही मुली गाणं सुंदर म्हणायच्या, नंतर डान्स सुंदर करायच्या, काही मुलं ॲक्टिंग सुंदर करायचे. त्याच्यामुळे एक ओव्हरऑल जे तुम्हाला वातावरण मिळतं ते वातावरण मला चित्रकला महाविद्यालयात खूप चांगलं मिळालं. सर कुठं तुम्ही चित्रकला? नागपूर गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट नागपूर. हां, काही मुलं तबला वगैरे खूप सुंदर वाजवायचे आणि असे चांगली मुलं होती. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक तर त्यावेळेस काय फार पैसे गाडी अख्ख्या कॉलेजमध्ये 2 की 3 टू व्हीलर होत्या, मोस्टली सगळे सायकलनी जायचे आणि मजा खूप व्हायची कारण आम्हाला थेअरी नाही राहायची ना. आमचा पेपर राहायचा 30 तासांचा, 5 दिवसांचा, रोज 6 तास असे 5 दिवस. हां, कारण तुम्हाला सब्जेक्ट द्यायचे ना की आता मोबाईल ठेवलेला आहे आणि त्या मोबाईलचं चित्र काढा आणि चित्र काढा म्हणजे पोस्टर तयार करा की हा मोबाईल तुम्हाला विकायचा आहे. तर मग तुम्ही मोबाईलचा फोटो कसा ठेवाल, तिथे कॅप्शन काय लिहाल, तिथे जाहिरातीचं मॅटर काय लिहाल, जे पाहून लोक ते मोबाईल घेतील असं एक पोस्टर तयार करा. त्याच्यासाठी 6 तास राहायचे. आणि थेअरीचं आम्हाला असं राहायचं की बी एचं फर्स्ट इयरचं मराठीचं अर्ध पुस्तक फर्स्ट इयरला, अर्ध पुस्तक सेकंड इयरला. बी एचं इंग्रजीचं अर्ध पुस्तक फर्स्ट इयरला, अर्ध पुस्तक सेकंड इयरला. 40 मार्क पास व्हायसाठी लागायचे. सेशनलचे 20 मार्क मॅडम द्यायच्या. मग अभ्यास किती मार्कांचा करायला लागायचा? 20 मार्कांचा. बरं, आता लक्षात 20 मार्कांचा अभ्यास. मॅडमला माहीत राहायचं पोट्टे काय लायकीचे. म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही VRCEमध्ये युथ फेस्टिवलमध्ये आम्ही जायचो. तर मॅक्झिमम कल्चरल इव्हेंट आणि कल्चरल इव्हेंटमध्ये स्कूल ऑफ आर्ट सगळ्यात पुढे. तर त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम विनर स्कूल ऑफ आर्ट. तर आमचा नारा होता की हू आर वी. मग उत्तरात म्हणून पोरं म्हणायचे CMV. कोणी अवॉर्ड घ्यायला गेला की पोरं ओरडायचे हू आर वी, CMV. म्हणजे चित्रकला महाविद्यालय. तर मग एक ती हुशार जनरेशन गेली. मग माझ्या नंतरची जनरेशन आली. मग त्यांना हे माहीतच नाही की हू आर वी म्हणावं लागतं. ते पोट्टे आपले वी आर वी, CMV, वी आर वी. मग एक जण विचारत होता, त्या पोरांजवळ गेला, अबे वी आर वी नाही आहे ना वो, क्या है फिर हू आर वी, पहिले बताना ना हू आर वी, CMV. अशी एकूणच इंग्लिशची गती. त्याच्यामुळे मग मॅडम त्या आम्हाला मार्क देऊन द्यायचा. गंमत अशी आहे की त्या 20 मार्कांचाही काही पूर्ण अभ्यास नाही करायचे. माझा एक मित्र होता, तो युनिव्हर्सिटीतून जाऊन पेपर आणायचा. पेपर किती मार्कांचा राहायचा? 100 मार्कांचा. तो पेपर आणायचा काढून, लक्ष द्या, 100 मार्कांचा पेपर काढून आणायचा आणि त्यातल्या 20 मार्कांच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा. ओह माय गॉड, सबसे मजेदार. क्या बात है सर. मैं मतलब यार मेरे को एक समझ नहीं आता कि तुम पूरे 100 मार्क का पेपर लाते फिर सारे क्यों पढ़ते? अबे 20 मार्क तो मैडम देने वाली है, 20 ही मार्क का लिखना है बे, करना क्यों है सर? ही पण कला आहे. मग आणि ऐकून घ्या, अभ्यास नाही करायचा तो 20 मार्काचा, 20 मार्काची कॉपी तयार करायची. क्या बात आहे. सगळ्यात फनीएस्ट पार्ट, ती कॉपी त्याची अशी राहायची फोल्ड केलेली खूप छान, आणि तो अशी बसवायचा ती कॉपी, म्हणजे ती अशी 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 पलटता यायची आणि ती अशी कॉपी ठेवायचा हातात आणि तो लिहायचा कॉपी करून. आणि इथे 2 पेन धरलेले राहायचे असे, आणि एका पेनाने लिहायचा. 2 पेन कशासाठी? की सर आले, देख लो सर कुछ नहीं हमारे पास, याच्यात कॉपी ठेवलेली यायचं, त्याला वाटतं पेन धरलेलं आहे, देख लो सर. हां, म्हणजे 20 मार्काची पण कॉपी. म्हणजे तुम्ही 100 मार्काचा पेपर आणा, त्याचा अभ्यास नका करू, त्याच्यातल्या 20 मार्कांचा अभ्यासही नका करू, त्याची कॉपी करा. माय गॉड सर. पण हे सगळे असे उपद्व्यापच एक प्रकारे आपण म्हणूया, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डिग्रीचं जे काय शिक्षण ते घेतलं, याचं आज कुठे रिग्रेट होतं, कधी पछतावा होतो की यात आनंद आहे सर आजही? नाही, दॅट वॉज गोल्डन डेज.
क्या बात आहे. हां, एक तर काय आम्ही सगळे खूप चांगले होतो. आमच्यामध्ये द्वेष नव्हता, काही भांडण नव्हते, काही जातीभेद नव्हता आणि सगळेच असे होते. एक जण ते तुम्हाला आठवतं पूर्वी पट्ट्याचे कपडे राहायचे अंडरवेअरसाठी, एक जण त्याचीच बांडी घालून आला स्कूल ऑफ आर्टमध्ये एक दिवस आणि सगळ्यांना अशी जमरा की नाही मामा, हां जचरा की नाही मा, कोण काय म्हणणार आहे. एक जण होता तो असं गळ्यात छापी टाकून यायचा. गळ्यात छापीची पद्धत आता आहे, तो तेव्हा टाकायचा आणि त्याच्याकडे 35 छाप्या होत्या. ओ माय गॉड. आणि तो नुसती छापी टाकायचा नाही, अशी टाकायचा छान आणि त्याला आतून सेफ्टी पिन लावायचं की ती छापी हल्ली नाही पाहिजे आणि तसाच वर्गात बसायचा. प्रिन्सिपलनी बोलवलं तर तसाच जायचा. आणि म्हणजे आमच्या वेळेस डीन म्हणायचे, तर त्याला लोक पोट्टे म्हणायचे की तू क्या साले डीन के सामने भी ऐसे फिर गलती आहे का, मैंने दुपट्टा लेना काय गुन्हा आहे का कॉलेज में. तर म्हणजे हे इतके वेगवेगळे कॅरेक्टर होते. बिलकुल सर. पण हे सगळे कॅरेक्टर तुम्हाला आता हे तुमचं व्यंग्यचित्रकार असेल किंवा प्रोफेशनमध्ये पण ह्या गोष्टी कधी कधी वापरायला भेटतात स्टँडअप कॉमेडी करताना वगैरे. आता ह्या तर आता खूप दिवसांनी सांगतोय मी, अक्षरशः वर्षांनी सांगतोय तुम्हाला. म्हणजे अनायसे आज हा एरवी मी फार कमी लोकांना सांगतो. कारण काय माहिती आहे का, स्कूल ऑफ आर्टच्या मुलांना समजून घेणे, त्यांची मानसिकता समजून घेणे ही लोकांची पातळीच नाही. आता ह्याच्यात जी आम्हाला गंमत यायची हे आम्ही गंमत घ्यायचो. सर्वसामान्यांना विचारतो बावले जे दुपट्टे डाल के आता, त्याच्यात काहीतरी गंमत आहे, ही समजून घेतलं पाहिजे ना. ही समजण्याची कॅपॅसिटी मला स्कूल ऑफ आर्टने दिली की ह्या गोष्टींमध्ये गंमत आहे आणि ओव्हरऑल सगळं गंमतच चालू आहे ना. दुसरं काय, तुम्ही इथे आहे पाहुणे, बरोबर आहे की नाही. तुम्ही इथे काही परमनंट आलेलं नाही आहे, तुम्हाला काही वर्षासाठी इथे आणून सोडलेलं आहे. तर लेट एन्जॉय आणि लेट काय म्हणतात इतरांना एन्जॉय, लेट बी एन्जॉय अदर्स. तर त्याच्यामुळे ते मी तिथे खूप शिकलो की मजा करा मस्त. आणि खूप वेगवेगळे अनुभव, काय की पोरं तर खूप अतिशय गरिबीतले होते. म्हणजे हे आमचं गेट टुगेदर झालं 25 वर्षांनी, तर एका मुलांनी सांगितलं की माझ्याकडे चप्पल घालायला पैसे नाही राहायचे आणि त्यावेळेस त्याला ज्यांनी मदत केली त्या मुलांनी आम्हाला तेव्हा कळू पण नाही दिलं. 25 वर्षांनी त्यांनी सांगितलं की वर्गातले हे मुलं मला नेहमी पैसे द्यायचे आणि मला मदत करायची. क्या बात आहे. म्हणजे ह्या खूप मोठ्या गोष्टी आहे. सांगितलं की अत्यंत गरिबीत आज तो खूप चांगल्या पदावर गेला. त्यांनी त्याचा किस्सा सांगितला की तो खूपच लाजाळू होता, त्याला सरकारी नोकरी लागली होती स्कूल ऑफ आर्टमध्ये. तो मुलगी पाहायला गेला तर तो असा खाली मान घालून बसला. तर त्याला म्हणे मुलगी पाहत, म्हणे मी नाही पाहत, तो खाली मान घालून बसला. आणि त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. आणि तो म्हणे तुला मुलगी आवडली की, म्हणे बा तिला विचारा मी आवडलो का, तिला आवडलो असेल मी तर काही हरकत नाही. तर त्या वहिनी खूप छान आहेत देवाच्या कृपेने आणि छान संसार चालला आहे त्यांचा आणि त्याला 2 मुलं आहेत. आणि तो अनेकदा सांगतो की मी ह्या गोष्टी सांगतो तर मुलं रडतात म्हणे माझे. तर ह्या काही खूप छान अनुभव आहेत स्कूल ऑफ आर्टमध्ये मला आलेले. क्या बात आहे सर. मला असं वाटते हा जो इनोसन्स आहे ना, हाच माणसाला जगवत असतो एक प्रकारे. पण स्कूल ऑफ आर्टमध्ये तुम्ही शिकले, त्यानंतर तुम्ही नंतर फेल झाले डिग्रीमध्ये, एवढं सगळं फेल्युअर, घरातलं इतकं सगळं एज्युकेटेड बॅकग्राऊंड, तुम्हाला व्यावसायिक आयुष्यामध्ये याचा आजपर्यंत कधी पछतावा कधीच नाही झालेला? आता ब्रूस विलिस नावाचा नट आहे, त्याची डाय हार्ड नावाची सिरीज आहे, त्याच्यामध्ये तो एकदम अचाट स्टंट करतो कसंच्या कसं. म्हणजे एका सिनेमात तर तो व्हिलन त्याच्या इथे चाकू लावतो आणि तो व्हिलन मागे असतो, तर हा व्हिलनला मारायसाठी स्वतःच्या खांद्यातून गोळी झाडतो आणि तो व्हिलन मरतो तिकडे. तर मग त्याची मुलगी म्हणते की पापा आप कितने पागल है की आपने अपने कंधे में से गोली चला ली. तर त्यावेळेस त्याचं उत्तर असतं की इसके सिवा कोई चारा नहीं था. तो त्याच्या प्रत्येक सिनेमात असे अचाट स्टंट करतो आणि स्टंट म्हणतात लोक म्हणतात तू पागल हो गया, ऐसा क्यों किया. तो म्हणतो इसके सिवा कोई चारा नाही था. तर मला ते माझ्या आयुष्यात खूप जाणवतं. लोक म्हणतात तुम्ही इतकं कसं केलं, तर मला इसके सिवा कोई चाराही नाही था. हे सगळं करण्यापलीकडे मला पर्यायच नव्हता दुसरा काही. मी आता समजा नापास झालो तर मग काय घेऊन बसू, आणि मला काम करणं गरजेचं होतं ना. आय हॅव टू प्रूव्ह की बा मी माझ्या मनाने जर फील्ड निवडलं आहे, माझे वडील मला काही म्हणत नाही आहे, तर हे माझ्यावर मॉरल प्रेशर होतं. म्हणजे वडिलांनी मला कधीच म्हटलं नाही की तू किती पैसे कमवतो, की तू घरात किती पैसे देतो, की तू कसं चालवतो. नेव्हर आस्क. मला घरी कोणीच विचारलं नाही, कारण एक तर घरात सगळ्यात लहान होतो मी, शेंडेफळ म्हणतात ना, आणि घरात सगळ्यांचा लाडका होतो. त्याच्यामुळे मला कोणी विचारलं नाही
पण ते मीच स्वतः करत राहिलो. बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. आता सगळेजण इतके शिकले सवरलेले, बॅकग्राऊंड सगळं शेतीचं, धंद्याचं तर व्यवसायातला वेळ कधी कोणी पाहिलेला नाही. आणि त्याच्यात चित्रकला म्हणजे चित्रकलेचा व्यवसाय आणि माझ्यासारख्या माणसांनी करायचा, तर तो इट वॉज व्हेरी टफ. खूप लोक तुम्हाला चिडवतात, मूर्खात काढतात, गंमत उडवतात, त्या सगळ्या गोष्टी राहतात. पण मला एक वाटतं की मी नेहमी चित्रकलेशी अत्यंत इमानदार राहिलो. मी कधी असं नाही केलं की बाबा एखादा कमी पैसे देतो आता काही मी तुक्या लावून काम करून टाकू, काहीही काम केलं तर चालतं, कोणाला कळणार आहे. आणि खरी गोष्ट आहे, डिझाईनमध्ये काय आहे त्याच्यात हे मला कळतं ग्राहकापेक्षा. बरोबर आहे ना, सगळ्यांना कळत नाही. पण मी तसं कधी करत नाही, कारण मला माहिती आहे की आज मी जो काही आहे किंवा जे काही 2 पैसे मी कमवले, माझ्या कुटुंबाला लावले, माझा मुलगा शिकला, हे फक्त चित्रकलेतूनच मिळालं मला. बहुत बढ़िया सर, बहुत बढ़िया. म्हणजे एक शेर आहे की तेरी आशिकी से पहले मुझे कौन जानता था. मी चित्रकलेबद्दल तो म्हणतो की तेरी आशिकी से पहले मुझे कौन जानता था, तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना. फसाना म्हणजे गोष्ट, कहाणी म्हणतात ना. फसाना सुनाने को जी चाहता म्हणतात ना, फसाना. तर ते तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना. आज इथे बसलो आहे तर फक्त चित्रकलेच्या भरोशावर. ती माझ्या हातात नसती तर गजानन घोंगडे कुठे राहिले असते, काय केलं असतं. सर पण ती चित्रकला तुमच्या आयुष्यात असताना ती तुम्हाला कशी भेटली, म्हणजे ह्याच्या मागे पण काही स्टोरी असेल ना? नाही, लग्न करताना काय अडचण आली सर? लग्न करताना तेच की हा अत्यंत विचित्र पेशा ना, हा कोणी ऐकलेलाच नाही. मुलगा आर्टिस्ट आहे म्हणजे नेमकं काय करतो, आर्टिस्ट आहे म्हणजे काय आहे. बिलकुल. कारण मी खूप लोकांना सांगतो की एक तर मी आर्टिस्ट, चित्रकार, त्याच्यात व्यंगचित्रकार, म्हणजे चित्रकारांमधली अल्पसंख्याक जमात म्हणजे व्यंगचित्रकार. बिलकुल. मुळात चित्रकार हा प्रकार अल्पसंख्याक, त्याच्यात व्यंगचित्रकार हा म्हणजे ते अल्पाल्पसंख्याक प्रकारमध्ये मी मोडणारा प्राणी. त्याच्यामुळे मी नेमकं करतो काय, याच्यातून नेमके किती पैसे मिळतात. आता कसं आहे, एखादी नोकरी असली तर तशा बाकीच्या नोकऱ्या राहतात. मग लोक सांगतात की नाही या गोष्टीत इतके पैसे मिळतात. आजकाल तर लोकांना या नोकरीत इतके पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा या नोकरीत इतके पैसे खायला मिळतात. हे जास्त कौतुकाचं. ते लोक सांगतात पगार 30,000 आहे, पण वरची कमाई दन नाही, 70 कमावते वरचे महिन्याचे. तर माझी आतलीच कमाई माहिती नाही तर वरची तर सोडाच समजा. तर त्याच्यामुळे तो एक खूप टफ होता की याला कशी मुलगी द्यायची बा. समज लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरे बापरे. हां. तर ते मुख्य म्हणजे माझ्या सासरीबांनी माझं काहीच विचारलं नाही की मी काय करतो, माझा व्यवसाय किती आहे, की मी किती पैसे कमवतो, मी नेमका काय करतो. त्यांना विचारायचे की तुमचे जावई काय करतात, ते सांगायचे मस्त चालू आहे त्यांचं, छान. त्या भानगडीत नाही पडले की बॅचलर ऑफ फाईन आर्ट हे कोण शिकत बसेल पुन्हा. बॅचलर ऑफ फाईन आर्ट इन अप्लाइड आर्ट, BFA, ग्राफिक डिझायनर, हे न गेलेल्या फ्रेज आहेत ना तुम्हाला. BA, BCom, MSc, BSc ऐकलेलं आहे, BFA तुम्ही कधी ऐकलेलंच नाही, त्यात अप्लाइड आर्ट तेही माहीत नाही. एखाद्याने म्हटलं म्हणजे काय होते, काय सांगणार आहे तुम्ही. त्याच्यामुळे त्यांनी कधी ते भानगडीतच नाही पडले. ते सरळ सांगायचे की माझ्या जावयाचं छान चाललेलं आहे, चांगला जावई आहे माझा, बस. क्या बात आहे सर. कोणत्या वर्षी साधारणतः तुमचं लग्न झालं? 97. आणि 97 ते आतापर्यंतचा प्रवास कसा आहे सर, अनुभव? स्पेशली गंधाली मॅमचे काय रिॲक्शन्स आहेत? कशाबद्दल? लग्नाबद्दल सर. म्हणजे आता त्यावेळेला तर ठीक आहे की त्यांच्या वडिलांनी तुम्हाला इतक्या मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं म्हणा, किंवा एक खूप चांगला योग की तुम्हाला समजून घेतलं त्या पद्धतीने. पण जोडीदार म्हणून, एक सोलमेट म्हणून गंधाली मॅमबद्दल काय सांगाल? ती खूप एक तर चांगली आहे आणि खूप साधी आहे. दुसरं तिला सोच नाही आहे कशाचाच. मला नेहमी वाटतं की माझ्याकडे साधं लिपस्टिकही नाही आहे. लग्नानंतर आता माझ्या लग्नाला 26 की 27 वर्ष झाली आता या मेमध्ये, पण माझ्याकडे लिपस्टिक पण नाही आहे. ती कधी काजळ लावत नाही. मी तर तिला एकदा म्हटलं मला तुला काजळ लावलेलं, लिपस्टिक लावलेलं, मेकअप केलेलं पाहायचं आहे, कधी तर दिसू दे कशी दिसते तू त्याच्यात. तर तिला कशाचा सोच नाही ना. तिला सोन्याचा सोच आहे ना, तिला कपड्यांचा सोच आहे ना, तिला मेकअपचा सोच आहे. तिला नीट नेटकं राहणं. माझं घर बघा तुम्ही, माझं घर म्हणजे आर्ट गॅलरी आहे, छान सजवलेलं स्वच्छ व्यवस्थित घर आहे माझं. आणि व्यवस्थित सगळं ठेवणं. म्हणजे माझं जुनं घर होतं, त्याचं तर जुनं बांधकाम होतं, तर त्या बांधकामातही ते जुनं असूनही त्याच्यातही ती डेकोरेट करायची अशी छान. इथे काही तोरणच लावू दे, तर इथे काही कागदाचं करून लावू दे. म्हणजे लग्न माझ्या मित्रांचे माझ्या आधी लग्न झाले, ते सांगायचे की बायकोनी सिल्कची साडी घेऊन मागितली आणि सिल्कची साडी 5,000 रुपयांची.
माझ्यासाठी 97 साली 5,000 खूप मोठी अमाऊंट. मी आपला घाबरत 2-3 वर्ष काढले. म्हटलं आज मागते बायको सिल्कची साडी, मग मागते बायको सिल्कची साडी. तिने मला कधी म्हटलंही नाही. मग तिला मी म्हटलं यार, म्हटलं बाकी मित्रांच्या बायका सिल्कची साडी घेऊन मागतात, ती काय 5-7 हजाराची, तुला कधी घेवायची नाही वाटली? म्हणे नाही बा असं काही नाही. मग मीच तिला 5 वर्षांनी लग्नाच्या नागपूरला एका छान दुकानात घेऊन गेलो. मग सिल्कची साडी घे तू एक. म्हटलं काय, म्हटलं सगळ्या बायका घेतात यार, तू तर घे. तेव्हाही तिने मोठ्या मुश्किलनी ती 3,000ची साडी घेतली. आणि त्याच्यानंतर तिने स्वतःचा राम क्रिएशन नावाचा फॅन्सी ड्रेस कॉस्ट्युमचा व्यवसाय चालवला अत्यंत उत्तम पद्धतीने. म्हणजे मी तर म्हणतो मी इतक्या वर्षापासून व्यवसाय करतो, पण तिचा व्यवसायाचं तिला सगळं मुखोद्गत राहायचं की तिच्याकडे कुठले कॉस्ट्युम आहेत, तिच्याकडे कॉस्ट्युममध्ये तिचे पैसे किती इन्व्हेस्ट झालेले आहेत, तिचा रेंट किती जमा होतो, कोणाकडे दिलेला आहे, कोणाला दिलेला आहे, त्याचा फोन नंबर काय आहे, इव्हन त्यांचं नाव काय आहे. नंतर ती खूप मागे लागून कॅलिग्राफी शिकली. म्हणजे तिने जवळपास एक 50-100 वह्या खराब केल्या आणि शिकली कॅलिग्राफी, हँडरायटिंग शिकली आणि तिने क्लासेस घेतले. आणि तेव्हा 4वी-5वीतले जे मुलं आहेत ते आज मोठे झालेत, त्यांचे नावं अजूनही तिला माहीत आहे. क्या बात आहे. नावाने ओळखते अजूनही ती. यालाच डेडिकेशन म्हणता येईल. पण गंधाली मॅमच्या बाबतीत तुम्हाला मनापासून भावलेली एखादी गोष्ट? हेच सांगतो ना की ती एक तर साधी आहे, तिला कशाचा सोस नाही आहे. मुख्य म्हणजे ती कशासाठी माझ्या मागे लागत नाही, किंवा ती असं कधी म्हणत नाही मला की आपले काही करोडो रुपये नाही किंवा करोडोची इन्व्हेस्टमेंट नाही, याच्यासाठी कधी ती म्हणत नाही. ती कशासाठी मला कधी काही म्हणत नाही. म्हणजे मोस्टली नवरे कावलेले असतात बायकांना, तर तसं मला कधी अनुभव येत नाही. क्या बात आहे सर. मी तर खूपदा तिला म्हणतो. आणि तिच्या लक्षात खूप राहतं, ती हुशार खूप आहे. आता खूपसे मुलं तिला आत्ता भेटतात 15-15 वर्षानंतर, तर ती नावाने त्यांना हाक मारते, तुम सलोनी ना. तर त्यांना आश्चर्य वाटतं, मॅडम आपने इतने साल बाद मेरा नाम कैसे लिया. तर मी तिला खूपदा म्हणतो की तू थोडीशी जरी चांगली थांबली असती, शिकली असती अजून, तर अधिकारी राहिली असती, माझ्याशी लग्न करायचा वेळ नसता आला. ओ माय गॉड. म्हटलं तुझं बोलणं चालणं, तुझा पूर्ण ॲटिट्यूड आणि तुझं जे आहे म्हटलं पूर्ण, तू एखादी छान अधिकारी राहिली असती, शिकली असती, तर म्हटलं उगाच तुझ्या वडिलांनी घाई केली, माझ्याशी लग्न लावून दिलं. नाही सर, पण मला असं वाटतं की ते म्हणतात ना की हे सगळे जे बंध असतात हे वरूनच जुळून येतात, आणि मला असं वाटतं म्हणूनच तुमचे ते बंध एवढे छान जुळून आलेले आहेत. सर पण नंतर स्टँडअप कॉमेडीला तुम्ही केव्हा सुरुवात केली? मी 2011ला खरं तर त्याच्या आधीपासून मला काहीतरी इच्छा होती की अभिनय क्षेत्रात आपण काहीतरी करावं. आणि खूप दिवसांपासून मी लिहित होतो काही ना काही. आणि दुसरं काय व्हायचं की हा आता चित्रकलेचा व्यवसाय हा काही गरजेचा व्यवसाय नाही. म्हणजे तुम्हाला साबण रोज लागतं, साखर रोज लागते, तेल रोज लागतं. चित्र कोणाला लागत नाही आहे ना. चित्रकला म्हणजे घरात चित्र आणलं बा एखादं, असं कधी तुम्ही प्रसंग अनुभवला का? नाही अनुभवत. हे फार क्वचित लागणारं, दिस इज नेसेसरी, पण रिलेटेड टू बिझनेसमॅन. कॉमन मॅनशी याचं काही घेणं देणं नाही आहे. तर मग काय व्हायचं, कधी कधी एखादा असं 2-3 महिन्यांचा पिरियड जायचा की तेव्हा फार काम नाही राहायचं. तर मग अशाच काय करायचं, तर मग म्हणून मी ही स्क्रिप्ट लिहित होतो. मी 5-7 वर्ष लिहित बसलो आहे माझे येणारे अनुभव. आणि जेव्हा मी 40 वर्षाचं झालो तेव्हा मी म्हटलं आता किती वाट पाहणार ना आपण, मग आपण आता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी ती स्क्रिप्ट पूर्ण तयार केली आणि त्याचं एक मित्रांसमोर सादरीकरण केलं आणि त्यांच्या थोड्याफार सूचना घेऊन नंतर मी तो कार्यक्रम करायला लागलो. मी गणपतीमध्ये तो कार्यक्रम सुरू केला. मग तेव्हा किती 2011 तेव्हा चांगलं वातावरण होतं, गणपतीत कार्यक्रम वगैरे व्हायचे. मग माझे छान कार्यक्रम व्हायचे, एखाद्या वर्षी 32, कुठल्या वर्षी 35 असे. तर मला चांगले पैसेही मिळायचे त्या कार्यक्रमात. मग तेव्हा आपल्याला कळतं, म्हणजे मला कार्यक्रमाला मी अनेकदा बाहेरगावी गेलो तर मला घ्यायला लोक त्यांची होंडा सिटी घेऊन यायचे. आणि छान हॉटेलमध्ये मला थांबवायचे. तसं एक कला सोडली तर माझी काहीच लायकी नव्हती होंडा सिटीत बसायची. किंवा खूप एका जणांनी तर मला खूप आग्रह केला की माझ्या फार्म हाऊसवर थांबा, त्याच्या इथे ते जकुझी होतं, माहिती का जकुझी माहिती आहे, चारी बाजूंनी अंगावर. म्हणे सर आप रुको, मेरे फार्म हाऊस में कोई बडा आदमी नाही आहे. मी आता त्याला काय सांगू. तर हा रिस्पेक्ट तुम्हाला फक्त कले मिळतो.
त्याच्यामुळे मी नेहमी लोकांना म्हणतो की तुमचा टॅलेंट असेल तर तुम्ही अहंकार नका करत, यू मस्ट बी पोलाईट, तुम्ही नम्र राहा. ही कला काढली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, रस्त्यावर चालणारा साध्या माणूसही नाही आहे विचारणार तुम्हाला. जो काही मान आहे हा तुमच्यातल्या कलाकाराला आहे. बरोबर आहे ना. तुम्ही काही तुमचं काही अण्णा टाटा बिर्ला नाही आहे की सेठ आ गए सेठ आ गए सेठ आ गए. घोंगडे अण्णा तशी सेठमध्ये बसतच नाही. घोंगडे अण्णावाचा सेठ असं ऐकलंय का कोणी? ठीक आहे ना सर, तरी घोंगड्यांची दुनिया आहे तर बनलेलीच आहे. सर ही कधी स्टार्ट केली मग घोंगड्यांची दुनिया? मी मग ते तुम्हाला सांगितलं एका पेपरमध्ये काम केलं तोपर्यंत, तेव्हा माझं नाव व्हायला लागलं होतं कार्टूनिस्ट म्हणून. तर मला बाहेरची कामं मिळायचे. मग लोक विचारायचे की आपण सिर्फ कार्टून बनाते की बाकी बी करतो. तर मग बाकीही कामं करायचो मी. मग 93 साली मी ती काम सोडलं आणि माझं काम सुरू केलं. मग मला एक 8-1 दिवसात पहिलं काम मिळालं. हिंदुस्थान लिव्हरचं इथलं जे ऑफिस आहे त्यांनी गणपती बसवला होता. मग तेव्हा मला वाटतं काही ती कोणता तरी सर्फ लॉन्च झाला होता. तर मी माझी पंचलाईन टाकली होती की गणपती बाप्पा आहे बेदाग सफेदी लाए. क्या बात आहे. मग ती त्यांच्या ऑफिसर्सना इतकी आवडली की त्यांचं इनहाऊस जे मॅगझिन निघतं मुंबईवरून, त्या मॅगझिनमध्ये त्याचा उल्लेख झाला की अकोला डिस्ट्रीब्युटर ॲड हिज ओन पंचलाईन गणपती बाप्पा आहे बेदाग सफेदी लाए. मग आता असं काही झालं की मग तो क्लायंटही खुश होतो ना की तुमच्यामुळे आमचं नाव इतकं मोठं झालं. मग मी त्यांचाच एक स्टेज शो झाला होता औरंगाबादला, मी त्याचं नेपथ्य करायला गेलो. मग तिथे त्यावेळेसच्या मिस इंडिया नम्रता शिरोडकर आल्या होत्या. त्यांच्या हाताने माझा सत्कार झाला तिथे. सध्या महेश बाबूची बायको आहे ती. बिलकुल बिलकुल. हां, त्याच्यामुळे महेश बाबूचे पिक्चर मी आवर्जून पाहतो. आणि सर आता तुम्ही महेश बाबूंचा उल्लेख केला म्हणून मगाशी तुम्ही बोललात की फिजिक्स खूप इंटरेस्टिंग आहे, हे नंतर जाणलं. तर साऊथचे पिक्चर पाहिल्यावर कधी फिजिक्सवरती राग आलाय का? नाही, मुळात माझं म्हणणं आहे त्या लोकांना फिजिक्स शिकवूच नका ना तुम्ही. किंवा तिथल्या सिनेमांमध्ये एक असेल की जो फिजिक्स शिकला त्याला ती यूज नसतील देत तिकडे. चलो त्या रामोजी फिल्म सिटीच्या बाहेरच हाकलत असतील ते फिजिक्स. बाहेर चाल. क्या बात आहे. हां, म्हणजे त्याचा काही संबंधच नाही आहे फिजिक्सचा. बिलकुल. सर तुम्ही आता जो उल्लेख केला की नम्रता शिरोडकरच्या हस्ते सत्कार झाला वगैरे, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कोणा मोठ्या सेलिब्रिटीला किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटतो तर खूप वेळपर्यंत त्या व्यक्तीचे एक छाप आपल्या मनावरती राहून जाते. तुम्ही R.K. लक्ष्मण असतील, त्यानंतर अमिताभ बच्चन असतील, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटलेले आहेत. कसे अनुभव होते सर? खूप छान. एक तर कॉलेजमध्ये असताना मी सांगितलं ना की तेव्हापर्यंत मी पुलंचे वाचले नव्हते. मग कॉलेजमधून काही पुलंचे पुस्तकं आणायचो आणि माझा एक मित्र होता नागपूरला, तो मला पुस्तकं द्यायचा. तर मी ते पुस्तक वाचायचो आणि वेड्यासारखा एकटाच असायचो रूममध्ये. आणि 89 सालची गोष्ट, तेव्हा पु ल देशपांडे रवींद्रनाथ टागोरांवर 3 दिवसाचं व्याख्यान मला द्यायला आले होते. ओके. हां, तर मला जशी पेपरमध्ये बातमी वाचली मी नेमकी बातमी वाचली 3ऱ्या दिवशी, म्हणजे शेवटच्या दिवशी. मी कॉलेजला गेलो नाही आणि त्यांचं पोर्ट्रेट काढत बसलो दिवसभर. आणि त्यांचं एक पोर्ट्रेट काढलं मी मोठं. क्या बात आहे. आणि ते पोर्ट्रेट घेऊन गेलो मी पुलंना भेटायला त्या वसंतराव देशपांडे सभागृहावर नागपूरला. आणि तिथे अशी गर्दी भयंकर, घुसायला जागा नाही आली. तेव्हा माझा एक तिथला असाच मित्र ज्याला मी वेडपट समजायचो त्याच्यामुळे एक तेव्हा हाही मला धडा मिळाला की कोणालाही तुम्ही कमी नका समजू. त्याला मी असं समजायचो की हा हलका आहे बा. तो मला तिथे भेटला, मी ते घेऊन होतो. कसा आला तू इथे? मी म्हटलं यार हा इथेही भेटला यार. तू म्हणे कसं काय आला? म्हटलं काही नाही, अरे पेंटिंग केलं, पुलंना भेटायचं आहे. म्हटलं यार खूपच गर्दी. पुलंना भेटायचं तुला? चाल माझ्यासोबत. आणि त्यांनी मला नेऊन सरळ पुलंसमोर उभं केलं. क्या बात आहे. आजूबाजूला खूप मोठे मोठे लोक बसलेले नागपूर शहरातले, त्यांना भेटायला. आणि या पठ्ठ्याने नेऊन सरळ मला पुलंच्या समोर उभं केलं. मागे सुनीताबाई उभ्या होत्या, मी पुलंच्या समोर. पुलंनी पाहिलं, म्हटलं सर हे तुमच्यासाठी केलं. पुलंनी पाहिलं. मग त्या सुनीताबाई म्हणाले की तुमचा चेहरा तरुण काढला, केस तुमचे म्हातारे काढले. त्यांचे केस पांढरे. आणि आता तेव्हा शिकतच होतो मी, 19 वर्षांचा होतो, पण ते काढलं होतं. त्यांना म्हटलं तुमच्यासाठी काढलं. ते म्हणे अरे माझं घर छोटं आहे, कुठे लावू म्हणे मी, असं खूप लोक देतात मला. मी एक काम करतो म्हणे, तुला याच्यावर सही करून देतो आणि ती सही करून तू मग सगळ्यांना दाखव की हे बघ मला पुलंनी सही दिली. मग त्यांनी एक सही करून दिली मला. मग त्यांची एका वहीत पण मी सही घेतली. त्यांनी विचारलं तू काय करतोस वगैरे. त्यांना मी नमस्कार केला. त्यांचे पांढरे शुभ गोरे पाय मला अजूनही आठवतात. ते खूप गोरेच होते, त्यांचे पाय खूप गोरे.
ते नमस्कार केला ना आलो, तर ते मला खूप छान वाटलं की मी पुलंना भेटलो. मग नंतर मला वाटतं 95 सालची गोष्ट आहे बहुतेक, 95 का 2005 एक्झॅक्ट आठवत नाही मला. तेव्हा सचिन तेंडुलकर खूप फार्मात होता, तर सचिन तेंडुलकरवर एक मी कार्टूनची सिरीज केली होती. ओके. म्हणजे सचिन सोडून त्यात सगळं होतं. मग त्यात कोल्ड्रिंक होतं ज्याची सचिन जाहिरात करायचा. मग स्टम्प्स काढले होते मी फटाके काढले होते. फटाके एकमेकाला म्हणतात चलो सी यू बाय. दुसरा म्हणतो का बात हो गई, सचिन की सेंचुरी हो गई, अपनी जिंदगी तो खतम हो गई अभी. म्हणजे फोडतील ना लोक फटाके. हां, नंतर स्टंप असे एकमेकाला टेकून झोपलेले, अबे झोपा बे, सचिन खेळून राहिला, काही आपली विकेट आपल्याला काही हालचाल होत नाही आता, म्हणजे अशा पद्धतीचं. तर स्वर्गात बॉल गेलेला आणि मग तो एक देव दुसऱ्या देवाला विचारतो की हे काय आहे, तर म्हणतो बा काही दुसरा ग्रहने प्रभू सचिन नामक महाबलीने टोलवलेला चेंडू आहे तो स्वर्गात गेला. अशी सिरीज केली होती मी. मग ती एका स्मरणिकावाल्याने मागितली मला. मग ती स्मरणिका ज्याच्याकडे छापायला गेली तो म्हणे यार सचिन को दिखाओ तुम बॉस, खुश हो जाएंगा हो. सचिन तेंडुलकरला भेटणं खूप भयंकर कार्यक्रम आहे. मी 3 दिवस नागपुरात होतो त्या टेस्टच्या दरम्यान. काही केल्या भेटणं शक्य नाही. मग तिथे एक माझे मित्र राहतात विवेक नानाडे, ते काहीतरी इंटरनॅशनल का ऑल इंडिया फोटोग्राफर असोसिएशनचे मेंबर आहेत. त्यांच्याकडे कार्ड होतं. ते म्हणे आता चल आपण जाऊ. मग आम्ही गेलो. त्यांनी ते पोलिसांना कार्ड दाखवलं. कार्ड दाखवल्यावर पोलिसांनी प्रवेश करू दिला आम्हाला. आम्ही आतमध्ये गेलो. तर योगायोगाने त्याचा मित्र भेटला. तर म्हणे विवेक कैसे क्या, म्हणे मेरे दोस्त है गजानन घोड़, इन्होंने कार्टून बनाए सचिन के, इनको मिलना है. म्हणे यहाँ खड़े रहो, सचिन आएगा इधर से, तुमने उसको आवाज़ दे देना. म्हटलं ठीक आहे. मी उभा चित्र घेऊन. सचिन आला राहुल द्रविड सोबत. मी हाक मारली त्याला, म्हटलं सचिन सर. त्याला हाक मारल्यावर 2-3 बाजूंनी माझ्याकडे पोलीस. मी त्यांना दाखवलं, म्हटलं फक्त चित्र आहे ना, हा पेन आहे माझ्या खिशाला, बाकी चेक करून घ्या. म्हणजे क्या काम आहे, म्हटलं सचिनची सही घ्यायची आहे मला. मग सचिन तेंडुलकर आला. इतका गोरा आहे ना तो सचिन की असं वाटतं आतून लाईट लावलेली आहे त्यांनी चेहऱ्यात. आणि मुख्य म्हणजे दिवसभर क्रिकेट खेळून आला होता. मग तो येस व्हॉट कॅन आय डू, म्हटलं सर काही नाही, हे कार्टून काढलं आहे. अच्छा. मग त्याने व्हेरी गुड सही दिली एक. आणि माझ्या मित्रांनी सही करताना फोटो काढला. मग तो म्हणे यू हॅव अनदर वन, तुझ्याकडे अजून एखादा आहे. म्हटलं हो सर. त्यांना दिला. एका सेटवर सही घेतली त्याची, एक सेट त्यांनी ठेवून घेतलं. क्या बात आहे, बहुत बढिया. आणि सगळ्यात अजून एका भेटीची मला आतुरता होती अमिताभ बच्चन. ते भयंकर काम आहे. म्हणजे तुम्ही ते डोनाल्ड ट्रम्पला भेटू शकता एक वेळेस, अमिताभ बच्चनला नाही भेटू शकत तुम्ही. म्हणजे हा माझा अनुभव आहे. कारण मी खूप प्रयत्न केला या चॅनलच्या थ्रू त्या चॅनलच्या थ्रू. आता मीडियात असल्यामुळे या चॅनलच्या याला म्हण त्याला म्हण त्याला म्हण, मग कोणी म्हणे आम्ही तुम्हाला त्याच्या PAचा ईमेल देतो. मग योगायोगाने नागपूरला झुंडचं शूटिंग होतं. ज्या शाळेत शूटिंग होतं त्या शाळेत माझा एक मित्र ड्रॉइंग टीचर आहे. अलीकडच्या काळातलीच गोष्ट. हां, हे आता 2018ची गोष्ट. माझा मित्र त्या शाळेत ड्रॉइंग टीचर आहे. तो कार्टुनिस्ट पण आहे. त्यांनी सांगितलं यार की अमिताभ बच्चन आमच्यासोबत असे फिरत राहतात म्हणे, आमची शाळा चालू राहते त्यांचं शूटिंग चालू राहते. तर आम्ही म्हटलं यार मग आपण असं काहीतरी केलं पाहिजे. जर शाळेतच आहेत अमिताभ बच्चन तर आपण काहीतरी करूयात. मग त्यावेळेस ते काहीतरी 78 वर्षांचे पूर्ण होतं. त्या 11 ऑक्टोबरला त्याच्या आधीपासून शूटिंग होतं. तर म्हटलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक्झिबिशन करू जंगी. जगभरातले 90 व्यंगचित्रकारांनी 200 चित्र काढले. त्यात मी त्यांच्या डायलॉगची काही कॅलिग्राफी केली होती, त्यांचं एक कार्टून स्केच असं सगळं. आणि त्या सगळ्या गोष्टींचं मी एक पुस्तकही तयार करून घेतलं होतं त्यांना द्यायला. त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या कवितांची कॅलिग्राफी, त्यांचं स्केच, त्यांचं कार्टून, त्यांच्या सिनेमातले गाजलेले संवाद, जसं तुम्हारा नाम क्या है बसंती, डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन आहे, असे सगळे असे 30-35 पानांचं पुस्तक करून घेतलं होतं मी. आणि पण कसला काय अमिताभ बच्चन आहेत ते 11 ऑक्टोबरला काय केल्या भेटणे. 11 ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला. अरे बापरे. हां. आणि मग 3 जानेवारी का 3 फेब्रुवारीची आम्हाला काहीतरी डेट भेटली. मग आम्ही अत्यंत युद्ध पातळीवर ते एक्झिबिशन उभं केलं. संध्याकाळी गेलो मग तिथे की आता उद्या उद्घाटन अमिताभ बच्चनचं.
आणि मग दुसऱ्या दिवशी येतात की नाही येत, येतात की नाही येत, इतके धाकधूक धाकधूक. अरे की सर, अरे की सर, अरे की. प्रिन्सिपलला विचारा, यांना विचारा, त्यांना विचारा. मग शेवटी थोड्या वेळाने लक्षात सांगितलं बा त्यांनी की सर बच्चन सर आ रहे. आणि मग आम्ही हॉलमध्ये उभे, गॅलरीत उभे एक्झिबिशनच्या, आणि बच्चन साहेबांची गाडी आली अशी खूप दुरून. मी कॅमेरा काढला, त्यांच्या सिक्युरिटी नो कॅमेरा सर, हात खाली करून घेतलं. आम्ही म्हटलं काय याच्यात काय क्षेपणास्त्र आहे का काही. म्हटलं सर अमिताभ बच्चन तुम्ही रोज भेटता, आम्ही पहिल्यांदा पाहू आयुष्यात. म्हटलं आम्हाला फोटो काढून. नाही सर, सॉरी सर. सगळ्यांचे कॅमेरे जमा केले. तिथं बरं आमचे 2-3 फोटोग्राफर होते. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन 78 वर्षांचे पूर्ण झाले होते. 79चे होते. ती शाळा 140 वर्ष जुनी आहे. आमचं प्रदर्शन 3ऱ्या मजल्यावर होतं. त्याला लिफ्ट नव्हती, त्याला पायऱ्या होत्या. बच्चन सरांना अस्थमा आहे, ते 3ही मजले चढून आले. बापरे. अत्यंत शांतपणे, काय असं काहीच नाही, शांतपणे आले. रिबिन कापली. हळूहळू प्रत्येकाचे चित्र पाहत हां अच्छा व्हेरी गुड. माझ्याजवळ आले. मी त्यांना दाखवलं. अच्छा अच्छा जी जी. अत्यंत धीर गंभीर. मग मी त्यांना नमस्कार केला. नाही नाही रहने दीजिए, रहने दीजिए, ऐसा ये मत कीजिए, रहने दीजिए. ते पण अत्यंत गोरे. आणि मग त्यांना मी ते पुस्तक दिलं. एका पुस्तकावर त्यांची सही घेतली. त्यांना पुस्तक दाखवलं, सही घेतली. म्हणे ठीक आहे. आणि एक पुस्तक त्यांना दिलं. मग माझ्या लक्षात आलं की फोटो काढलाच नाही. त्याचे पुढे गेले होते. म्हटलं सर फोटो रे घ्या. अच्छा अच्छा अच्छा, आई आई आई. त्यांनी असं धरलं पुस्तक. 2-3 आहे त्यांचे स्वतःचे. एक व्हिडिओग्राफर राहतो, एक फोटोग्राफर राहतो. सगळ्यांनी कॅमेरे काढले. ते काहीच बोलत नाही. तर जी हो गया. त्यांची सिक्युरिटी हो गया, हां चलिए. ओ माय गॉड. हां. आणि ते अतिशय संथ आणि शांत जात होते. मग सगळ्यांचे चित्र पाहिले. आणि मी ते जसे जसे चालले त्यांच्या बाजूबाजूने चाललो होतो. ते सिक्युरिटी आला, दूर होतो दूर होतो. मी म्हटलं यार पाहू दे ना. तो मराठीच होता. तो बॉक्सर्स काय म्हणतात त्यांना, बाउन्सर्स. ते असे एकदम अशा वेण्या बिण्या त्यांच्या असे, ते अशी साखळी करून चालतात ते साईडने, भिंतीसारखे. याच्या व्यतिरिक्त बच्चन साहेबांची सिक्युरिटी वेगळी. समोर काही, मागे काही, बाजूला आहे प्रोडक्शनचे बाउन्सर्स. असे 15-20 लोक त्यांच्या आजूबाजूला असतात. त्या बाउन्सरला म्हटलं तुझ्या बाजूबाजूने फिरतो मी, तू रोज पाहतो त्यांना, आज मी एकदा पाहीन, याच्यानंतर नाही पाहणार आहे. तर तो म्हणे ठीक आहे ठीक आहे, थोडेसे दूर उभे राहा. मग त्यांच्यासोबत मी पूर्ण हॉलमध्ये फिरलो. आणि ते मग एक्झिबिशन पाहून गेले. मग खाली गेले. तेवढ्या वेळात त्यांनी, त्यांच्या माणसांनी कार्टून्सचे फोटो पण काढले होते. आणि तिथून गेल्यानंतर मोस्टली 15-20 मिनिटात त्यांनी ते ट्विट पण करून टाकलं की माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की तो कार्टूनच दिसायला लागतो. 2-3 कार्टून्सचे त्यांनी कार्टून टाकले होते त्याच्यात. मग ते गेले बच्चन सर भेटून सगळे. आम्ही मग बसलो की बच्चन साहब को मिल गए, बच्चन साहब को मिल लिए, बच्चन साहब को मिल लिए. अमिताभ बच्चन येऊन गेले. बापर सोपी गोष्ट नाही ना. तुमच्या प्रदर्शनाचा उद्घाटनाला अमिताभ बच्चन आले, प्रत्येकाचे चित्र पाहिले. आणि मग थोड्या वेळाने मी त्या हॉलच्या मधात गेलो. आणि मला असं जाणवलं की साला आता आयुष्यात काही करण्याजोगं राहिलंच नाही. म्हणजे अक्षरशः मला ते काय म्हणतात, ते असं थोडं असं पोकळीत जाणवलं, असं हा व्हॅक्यूम जाणवला असा. की म्हटलं, कारण मी खूप 15-20 वर्षांपासून त्यांना भेटायचा प्रयत्नात होतो. एक तर खूप असा डेडली प्रयत्नही नाही केला मी, पण तरी मग नंतर खूप प्रयत्न करायला लागलो होतो. आणि असं वाटायचं झालं की भेट होऊन गेली पाहिजे, नाही तर आयुष्यभर रुखरुख राहील आपल्याला, भेट झाली पाहिजे. मग देवाच्या कृपेने भेट झाली, छान वाटलं. आणि मग आम्ही सगळे ग्रुप फोटो काढत होतो कार्टूनिस्ट. तेवढ्यात आमच्यापैकी एक जण त्यांच्या पीएला ओळखत होता. तर त्यांनी सांगितलं की वो बच्चन सर के पीए को आपके साथ बात करना है, आपके कार्टून उनको बहुत ही पसंद आहे. मला वाटलं हा टोपी उडवून राहिला आपली काही. म्हटलं हा अच्छा अच्छा. त्यांनी पुन्हा थोड्या वेळाने सांगितलं, सर आई एम नॉट जोकिंग, वो बच्चन सर के आदमी आपको फ़ोन ट्राई कर रहे हैं. मैं लगा दूँ फ़ोन. म्हणजे सर मजाक कर रहे की सही में. मैं सर मजाक क्यों करूँगा. मग त्यांनी फोन लावून दिला. मग तिकडून त्यांनी सांगितलं की सर वो आपने जो बुक निकाली है सर को बहुत पसंद आई और सर को उसकी 10 कॉपीज चाहिए. मतलब फारच छान. और सर हम इतने तारीख तक हैं, ये होटल में रुके हैं, आप भिजवा दीजिए
और आपका फ़ोन पे, गूगल पे जो भी हैं, आपको कैश चाहिए, कैश जैसा भी 10 कॉपीज़ का आपका पैसा होता बता दीजिए. कोण पैसे मागे अमिताभ बच्चनला. मग मी ते लगेच 10 कॉपी तयार केल्या नागपूरला, त्यांना देऊन दिल्या. मग त्यांचं मला पत्र आलं छान. क्या बात आहे. हां, अमिताभ बच्चन सरांचं की तुमची चित्र वगैरे त्याच्या संदर्भात. नाही ते टाईपिंग केलेलं आहे, पण त्यांनी माझं नाव आणि स्वतःची सहीही पेनाने केलेली आहे. तर ते खूपच छान की बा, म्हणजे मलाच फक्त 90 लोकांपैकी मलाच त्यांचं पत्र आलं. क्या बात आहे. हां, तर ते एक छान आहे माझ्याजवळ. पुरस्कारच आहे तो बच्चन सरांच्या सहीचं पत्र. म्हणजे मला वाटतं कुठल्याही अवॉर्डपेक्षा हे नेहमीच अविस्मरणीय तुमच्या अनुभव राहिलेले. हो, म्हणजे मी माझा डीपी तेव्हा ठेवला होता अमिताभ बच्चन सोबत माझा. मग मी तो 1-2दा काढला, तर माझ्या मित्रांचा मला फोन आला की वो डीपी क्यों निकाला. अबे हम सब मिलते क्या अमिताभ बच्चन को, कोई लोग मिलते ना, निकाल मग तो. 18 पासून आजपर्यंत 7 वर्ष झाले डीपी माझा तोच आहे. मी बदलतच नाही तो डीपी, सगळीकडे तोच ठेवलेला आहे. काढला की लोकच बोंबलतात की काय कोण निकाल रे तो. क्या बात आहे. सर, पण एवढा लांब प्रवास, तुमचं डेडिकेशन, त्याच्यामध्ये ज्या लोकांना मनापासून भेटायची इच्छा ती पण तुम्ही पूर्ण केलीत. पण तरी अकोल्याच्या कलाक्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांपेक्षा अलिप्त का राहता नेहमी? म्हणजे असं प्रत्येक वेळेला जाणवतं या क्षेत्रामध्ये की तुम्ही सगळ्यात अलिप्त राहता म्हणून, असं का? नाही, मी काम करत राहतो सतत. आणि कसं आहे की मी नेहमी खूप लोकांना सांगतो की तुम्ही स्वतःला खोदत राहा खूप. बरोबर आहे ना. आणि मी मांजरीसारखा आहे. ते मांजर माहिती आहे का, ते अत्रेंनी दिलं उदाहरण आहे. मांजर फिरते ना तर या खिडकीतून डोकं, त्या खिडकीतून डोकं. तर मला अजूनही खूप वाटतं की मला हे येतच नाही चांगलं, मला ते येतच नाही चांगलं. माझं चित्त 24/7 माझं डोकं चालत राहतं. मला एक तर काहीतरी सुचत राहतं किंवा मला पाहून मी परेशान होतो खूप. आता एक जोनास नावाचा कार्टुनिस्ट आहे, अप्रतिम चित्र काढतो. मी पाहतच राहतो त्याची चित्र, की साले आपल्याला कधी येतील. एक माझा आवडतं व्यंगचित्रकार सार्जिओ अरागोन्स, ग्रेट. मी तर कधी कधी रडकुंडीचं तर त्याची चित्र पाहताना बायकोला म्हणतो मी असं कधी काढेन ग. तर इतक्या गोष्टी आहे ना जगात की तुम्ही पाहत राहता वेड्यासारखे. आणि खूप मोठं आहे जग. आणि नुसतं चित्रकलेत जरी शिरलं तर असे चित्र काढतात लोक की त्याच्यामुळे म्हणून मी मॅक्झिमम कामात राहतो. बिलकुल. हां, आणि त्याच्यातच राहावं माणसाने. आता अकोल्यात खूप लोक आहेत ज्यांचे स्वतःचे CID सेक्शन आहेत. म्हणजे आता आज माझी मुलाखत चालू आहे, त्यांना माहीत असेल कुठे कुठे. हां, त्यांचं तेच काम आहे की गजानन घोंगडेच्या ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं. मला तो धंदा नाही आहे. क्या बात है, क्या बात है. मला दिल जमाने से सड़ गया अपना, हम भले और घर भला अपना. त्याच्याऐवजी मी म्हणेन की माझा ही चित्रकलाच मला सुचू नाही देते एक तर. बिलकुल. मी म्हणजे पागल होतो ते मजरूह सुलतानपुरींच्या तुम्ही ओळी आहे का, तुम्ही वेडे होता, तुम्ही किशोर कुमारचा आवाज होता ऐका, तुम्ही वेडे होता. काय काय लोक आहे या जगात यार. हां, म्हणजे तुम्ही आता मी लहानाचा मोठा 70-80s मध्ये, तर तेव्हाचे गाणे आहे का तुम्ही किशोर कुमारचे, मजरूह सुलतानपुरींचे शब्द आहे का. मी खूप लोकांचं वाचतो शायरी, जावेद अख्तरांचे खूप व्हिडिओ पाहतो. तर मला वेळच नाही आहे. माझ्यासाठी 24 तास कमीच आहे. मला अजूनही वाटतं की मी पाहिजे तसं कामच नाही करत, मी खूप करायला पाहिजे. मला आता पुढचा प्रश्न हाच विचारायचा सर, काय अजून काय अपेक्षित आहे आयुष्याकडनं, काय पाहिजे तुम्हाला नेमकं? मला आता एक खूप दिवसाचं करायचं आहे. 3-4 वर्ष झाले मी एक क्रिएटिव्ह माइंड्स फाउंडेशन नावाचं फाउंडेशन स्थापन करून ठेवलं. आता मला मुलांसोबत खूप काम करायचं आहे. म्हणजे आता मी एक फन विथ अल्फाबेट मुलांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी म्हणून सुरू केला आहे प्रोग्राम. नंतर मला कॅलिग्राफी, हँडरायटिंग. तर माझी खूप इच्छा आहे की गावखेड्यात शाळांमध्ये जावं, मुलांचे वर्कशॉप घ्यावे. पण ते दामाजी पंतांच्या अभावी आता ह्या गोष्टी करू नाही शकत मी. बिलकुल बिलकुल. काही एखादा CSR फंड मला चांगला मिळाला तर मी ह्या क्षेत्रात नक्की मला काम करायचं आहे. आणि मला तर खूप आवडतं एक. कारण मुलं माहिती आहे का, म्हणजे मी लहान होतो तेव्हा जशी मुलं होती तशीच मुलं आताही आहेत. मुलं नसतात बदलत. तुम्ही त्यांना मोठे कसे करता मग त्याच्यानंतर. हां, नाही तर आजही तुम्ही लहान मुलं काय त्यांना एखादी गोष्ट सांगा, इतके देहभान विसरून ऐकतात ते ज्याचं नाव ते. तुम्ही त्यांना चित्र काढून दाखवा, ते वेड्यासारखे ऐकतात. माझी चुटुकली 2 महिन्याची नात आहे, 2 वर्षाची नात आहे, माझ्या भाच्याची मुलगी. तिला एक गोष्ट सांगितली आणि मग झोपलो मी, तर ती माझ्याजवळ येऊन बसली राहिली की आजोबांना उठवा पण मला गोष्ट सांगायला. हां, तर हां, आणि दे आर व्हेरी प्युअर सोल.
आपण जे अनकंडिशनल लव्ह म्हणतो, धर्म, राजकारण, पक्ष, पंथ, रंग, उंची काहीच माहित नाही. त्याची आज त्या लहान लेकराचा आजोबा डोंबळा आहे, गोरा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, त्याला काही घेणं देणं नाही. त्याला फक्त आनंद माहीत असतो, प्रेम माहीत असते. म्हणजे आपण अनकंडिशनल लव्ह ज्याला म्हणतो. हां, अनकंडिशनल लव्ह. तर त्या मुलांसोबत काम करताना खूप मजा येते आणि इतकं छान काम करतात पोरं. मला त्यांच्यासोबत आता खूप काम करायचं आहे. तसं खूप चांगलं जरा मला काही अनुकूल वातावरण मिळालं तर मी गावागावात जाईन, पोरांची एक दिवस तरी द्यायचा मला एका शाळेतल्या, एका गावातल्या एका शाळेत. दिवसभर त्या पोरांसोबत राहायचं, त्यांच्यासोबत लिहायचं, त्यांना सांगायचं, त्यांच्याशी बोलायचं, गप्पा करायच्या. ही एक इच्छा आहे. बिलकुल बिलकुल सर, आम्ही अपेक्षा करतो की डेफिनेटली तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं त्या मुलांनी खूप काही मिळेल. कारण की तुम्ही जे म्हटलं की चित्रकला तुम्हाला सुचू देत नाही आहे, तर मला असं वाटते कदाचित त्या मुलांसोबत काम करताना तुम्हाला अजून काही त्यातनंही मिळत जाणार आहे. होप सो अपेक्षा करूया. बिलकुल सर, संपूर्ण जिल्ह्याला तुम्ही एक व्यंगचित्रकार म्हणून किंवा स्टँडअप कॉमेडियन म्हणून सगळ्यांना माहिती आहातच, पण या व्यतिरिक्त सुद्धा व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी ग्राफिक डिझायनिंग असेल, तुमच्या कामाचा अपडेट असेल, हा खूप मोठ्या स्तरावरती गेला आहे. डिजिटल मीडियापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात, वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत. तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तो व्याप तुम्ही कशा पद्धतीने पसरवला आणि कुठपर्यंत तुमचं काम पोहोचलं आहे. या सगळ्या गोष्टीबरोबर मला कॅलिग्राफी खूप आवडते आणि टायपोग्राफी म्हणजे एखादं आपण नाव तयार करतो ना, एखादं वृत्तपत्राचं हेडिंग त्या विशिष्ट टाईपमध्ये करतो. आता आपण बरेचदा पाहतो काही सिनेमांचं नाव आणि मग सिनेमांचे सगळे टायटल त्या एका स्टाईलमध्ये येतात, तर तो टाईप क्रिएट करतो, दॅट कॉल्ड टायपोग्राफी. आणि ही बेसिकली ब्रँडिंगसाठी, लोगो डिझाईनसाठी वापरली जाते. तर मी असं ब्रँडिंगचं काम भरपूर केलेलं आहे. म्हणजे ब्रँडिंग, पॅकेजिंग ज्याला म्हणतात ना. मग तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्याचं नाव कसं असलं पाहिजे, त्याचा बोर्ड कसा असला पाहिजे, तिथल्या लोकांचा युनिफॉर्म कसा असला पाहिजे, तिथल्या पॅकेजिंगचं डिझाईन कसं असलं पाहिजे, इंटिरियर कसं असलं पाहिजे, तुमची टॅगलाईन काय असली पाहिजे. तर हे पूर्ण ब्रँडिंग, पॅकेजिंगच मी तयार करतो. आणि देशभरातल्या 23 राज्यांमध्ये मी जवळपास 140 सुपर बाजारचं कंप्लीट ब्रँडिंग केलेलं आहे. म्हणजे मी पंजाबीत लोगो तयार केला आहे, मी गुजरातीत लोगो तयार केला आहे, हिंदीत मी भरपूर केलेले आहेत. मी पार दिब्रुगड, आसाममधल्या सुपर बाजारसाठी काम केलेलं आहे. हां, पूर्ण ब्रँडिंग, पॅकेजिंग म्हणजे त्यांचं लोगोपासून त्यांचं सायनेज डिझाईन, त्यांचं युनिफॉर्म डिझाईन, त्यांचे पॉम्पलेट, त्यांचे ब्रोशर्स, त्यांचे कॅप डिझाईन, युनिफॉर्म डिझाईन, टॅगलाईन. आणि रेग्युलर काही लोकांचं तर रेग्युलरही काम करतो मी. त्यांचे ब्रोशर्स जे असतात त्यांना वेळच्या वेळी, आता सणासुदीला काही योजना घेऊन येतात ना कोणी दिवाळीचं, तर मग त्यावेळेस त्यांना दिवाळीची टॅगलाईन तयार करून देणे. हां, कसं प्रेझेंट करायचं. बेसिकली मी जे शिकलो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अप्लाइड आर्ट, म्हणजे जी आर्ट अप्लाय होते, हाऊ टू सेल. मग आम्हाला एक पुस्तक पण असतं की लोकांच्या सायकोलॉजीला कुठले रंग भावतात, कुठले शब्द भावतात, काय काय भावतं, मग त्या हिशोबाने तुम्ही कसं काम केलं पाहिजे. आता मी हाच धंदा करतो 90पासून, 35 वर्ष झालीत मला. आणि मी वाचतो भरपूर, तुम्हाला सांगितलं, मी पाहतो भरपूर. मला गाण्यांची आवड असल्यामुळे मी चांगले जिंगल तयार करतो. तर तो हा सगळा माझ्या व्यवसायात कामं येतं. मी जिंगल्स पण तयार केले, टॅगलाईन्स तयार केल्या. तर हे असं भरपूर काम मी करतो आणि खूप छान रिझल्ट आहे लोकांचे. म्हणजे क्या बात आहे सर, तुमच्या ह्या संपूर्ण कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आता सध्याची जी जनरेशन आहे, आपण आपल्याकडे बघतो, हा जनरली आम्ही सगळ्यांनाच हा आमच्या पाहुण्यांना प्रश्न विचारतो की मुलांच्या करिअरच्या बाबतीत विचार करत असताना डॉक्टर किंवा इंजिनियर जी ठरलेली काही फील्ड्स असतात, जसं सुदैवाने तुमच्या वडिलांनी तुमच्या कलेला समजून घेतलं, तसं समजून घेणारे फार कमी सध्या वातावरण या ठिकाणी आहे. आपण जे बघतोय सध्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये, तर अशा सगळ्या पालकांना किंवा कलेविषयी प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? कसं आहे की खूप एक्सपेक्टेशन्स करूच नका. आलं की नाही लक्षात? की कसं आहे की खूप एक्सपेक्टेशन्स करूच नका. आलं की नाही लक्षात? की आता जसं मी माझ्या नावाने ओळखला जातो, बरोबर आहे की नाही? तुम्ही तुमच्या नावाने ओळखले गेले पाहिजे. गजानन घोंगडे कोण? तो, त्याचा 4 मजली बंगला आहे. अबे मग बंगल्यामुळे तुझी ओळख आहे, तुझ्यामुळे तुझी ओळख नाही आहे. काही लोक नंबर प्लेट स्पेशल घेतात, उसकी नंबर प्लेट स्पेशल राहते. मग तू इतका छोटा आहे का की नंबर प्लेट तुझी ओळख व्हावी? हां, तुम्ही स्वतःवर खूप मेहनत करा ना. आणि काय म्हणतात ते, एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. तुम्ही आता निसर्ग म्हणा, देव म्हणा, ज्यांनी कोणी तुम्हाला माणूस जन्मात पाठवलं, तुम्हाला इतकं बोगस तर पाठवलं नसेल की तुम्ही काहीच नाही करू शकत आयुष्यात. बिलकुल, आहे की नाही?
बरं, हा माझा मेंदू तसाच आहे जसा सचिनचा आहे, जसा अमिताभ बच्चनचा आहे, जसा APJ कलामांचा आहे, जसा महेंद्रसिंग धोनीचा आहे. तुम्ही कसं तुम्हाला व्हायचं आहे तुम्ही ठरवा ना. तुम्ही व्हा. तुम्ही का ठरवून घेता स्वतःला की मला इतकंच व्हायचं आणि मला असंच व्हायचं. तुम्ही स्वतःमधल्या अनंत पॉसिबिलिटी शोधून तर पहा. आणि काही असं काही खूप फार होत नाही. काही तुम्हाला एकदम काय भीक मागावं लागेल आणि एकदम तुमची गरीब परिस्थिती होईल असं काही होत नाही. तुम्ही अत्यंत चांगलं सर्वाईव्ह करू शकता. फक्त तुमची काय असतं प्रॉब्लेम की एक तर तुम्ही लेस काय म्हणतात त्याला खूप हाय एक्सपेक्टेशन्स करता आणि लेस काम देता, लेस एफर्ट्स. हां, आणि खिडक्या उड्या ठेवा ना कानाच्या डोळ्याच्या. जगात काय काय चालू आहे ते पहा. मला काय काय करता येऊ शकतं, माझ्या आवडीचं काय काय, मी काय काय करू शकतो. अरे साधा चहावाला 3000 स्क्वेअर फुटामध्ये बंगला बांधते चहावाला. हां, साधा एका जणाच्या डोक्यात कल्पना आहे ते ओयो हॉटेलची ते चेन हॉटेल्स उघडून टाकतो तो. एक पैसा खर्च नाही. आज जेही बघा ना, जेही काही मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत, मोठे बिझनेसेस आहेत, दे आर ओनली बेस्ड ऑन क्रिएटिव्हिटी. व्हॉट्सअप काय आहे? क्रिएटिव्हिटी. काय 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 गोडाऊन आहे का व्हॉट्सअपची? ही कल्पना एका जणाला सुचली की असं संवाद लोकांना करता आला पाहिजे. फेसबुक काय आहे, टिकटॉक काय आहे, ब्लिंकिट काय आहे, काय म्हणतात ते आपले झोमॅटो काय आहे, इतके जेवढे बिझनेस आहे ऑनलाईन, ही कल्पना आहे ह्या की असं केलं तर काय होईल. तर तुम्ही तो तर जोर द्या. असं म्हणतात की सचिन तेंडुलकर सारखे लोक, धोनी सारखे लोक, अमिताभ बच्चन सारखे लोक हे मोठे का होतात? हे त्यांच्या ब्रेनचा 80% भाग वापरतात. तुम्ही तुमच्या मेंदूचा 20% भाग वापरता आणि 80% सोबत जातो तुमच्या शेवटी बॅक टू पवेलियन. बिलकुल वापरा ना. खूप वाचा, खूप पहा. जग खूप मोठं आहे. जगात खूप मोठे मोठे लोक आहेत. ऐका. हे दिले कशाला? डोळे दिले कशाला? कान दिले कशाला? मी पोरांना सांगतो की खूप ऐका, खूप बघा, श्वास भरभरून घ्या आणि लेस टॉक, कमी बोला. आता माझा धंदाच बोलायचा त्याच्यामुळे मला बोलावं लागतं. क्या बात आहे. पण यूज दिज ऑल सेन्सर्स. खूप करा. खूप जगात खूप मोठा आहे, खूप मजेदार आणि खूप अफलातून अद्भुत जग आहे. तुम्हाला एक आयुष्य अत्यंत कमी आहे. भारतातच कमी आहे. साधा भारत नाही फिरू शकत मरेपर्यंत तुम्ही. मग भारतातले कला प्रकार, खाद्य प्रकार, वस्त्र प्रकार, भाषा, काय देशात जन्माला आलो आपण. अरे बापरे, अद्भुत आहे, अद्भुत. त्याच्यामुळे ते काय तुम्ही काय खूपच तुमची छोटीशी अवकात आहे. तुम्ही स्वतःला त्याच्यात किती मोठं करू शकता, काय करू शकता तितकं करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही प्रयत्नच करू शकता. असं आहे. बिलकुल सर, खूप छान तुम्ही सुचवलेलं आहे. मला असं वाटते की खूप लोकांसाठी आजची ही मुलाखत जी आहे ती मजेशीर असण्यासोबतच खूप प्रेरणादायी पण असणार आहे. तुम्ही आज एवढा वेळ दिला, एवढं मजेशीर गप्पा केल्या आणि घोंगडे की दुनिया जी आहे ना, मला असं वाटतं की याच्या आधी कोणत्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने समोर नसेल. नाही, इतक्या अशा पद्धतीच्या गप्पा म्हणजे एक ठराविक पद्धतीचे प्रश्न असतात. बिलकुल अशा पद्धतीचा संवाद फार क्वचित होतो. एकदा तुमच्यामुळे असेल कदाचित की तुम्ही व्हेरी फॅमिलियर टू मी. थँक्यू सर. सर तुम्ही खरंच एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आमच्या दर्शकांनाही मला असं तुमच्याशी जर संवाद साधायचा असेल तर सर तर नेहमी अवेलेबल आहेतच, पण आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही तुम्ही सरांशी संवाद साधू शकता. कलेविषयी किंवा अजूनही जर तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना असतील आणि त्या आयडियाची कल्पना जाणून घ्यायची असेल तर सरांना भेटता येईल, त्यांच्याशी चर्चा करता येईल. सर थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात, एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तुमचं सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने अशा गप्पा मी सगळ्यांशी करू शकलो. आणि माझी ब्रीदवाक्य आहे, घोंगडे की दुनिया, आयडिया की दुकान. तुम्हाला तुमच्या कुठल्याही गोष्टीसाठी काही आयडिया लागत असेल एखादी तर मला जरूर सांगा, मला आनंद होईल. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. तर हे होते आदरणीय गजानन घोंगडे सर, RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंस योलो स्पॉटलाईटमध्ये आजचे आमचे हे खास पाहुणे होते. पुढच्या भागामध्ये भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन व्यक्तिमत्वासह आणि नवीन विचारांसह. तेव्हा बघत राहा योलो स्पॉटलाईट. धन्यवाद.